आजच्या सेशनमध्ये आपण इंग्लिश व्याकरणातील टेन्स या चॅप्टरमधील प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा टॉपिक शिकणार आहोत. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळाचा उपयोग सध्या क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी केला जातो. थोडक्यात मी तुम्हाला शिकवित आहे ही क्रिया चालू आहे, अशा प्रकारच्या चालू असलेल्या क्रिया दाखवण्यासाठी चालू वर्तमान काळाचा उपयोग आपल्याला करायचा असतो. या लेक्चरमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तुम्हाला तुमच्या दैनंदिन इंग्लिश व्याकरणामध्ये परफेक्ट होईल यात शंका नाही. बघूया एकवचनी सिंग्युलर अँड प्लुरल, एकवचन आणि अनेक वचन. आय म्हणजे मी. आयच्या नंतर नेहमी ॲम हे सहाय्यकारी क्रियापद प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरावं. आयचं अनेक वचनामध्ये वी, वीच्या नंतर नेहमी आर वापरावं. यू, यूच्या नंतर नेहमी आर वापरायचं. यूचं अनेक वचनामध्ये यूच होतं, यूच्या नंतर नेहमी आर वापरायचं. ही, शी, इट किंवा मधू सिंग्युलर नाऊन असेल याच्यानंतर नेहमी इज वापरायचं. आणि ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाऊनचं अनेक वचनामध्ये दे होतं, देच्या नंतर नेहमी आर वापरायचं. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ॲम, इज, आर या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर अशा पद्धतीने करायचा. आय ॲम, यू आर, ही इज, शी इज, इट इज, मधू इज, वी आर, यू आर, दे आर. मी आहे, तू आहेस, तो आहे, ती आहे, ते आहे, मधू आहे, आम्ही आहोत, तू आहेस, तुम्ही आहात, ते आहेत. परंतु काय आहेत? खात आहेत, पीत आहेत, जात आहेत, येत आहेत, बोलत आहेत, चालत आहेत, पाहत आहेत, लिहित आहेत, वाचत आहेत, काय करत आहेत, ही क्रिया आपल्याला पुढे लिहिणं आवश्यक आहे. चला तर मग बघूया आपण वाक्याची रचना. वाक्याची रचना पहिल्यांदा ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स बघूया. ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स ह्याला आपण मराठीमध्ये होकारार्थी वाक्य असं म्हणतो. होकारार्थी वाक्याची रचना जर आपण बघितली तर पहिल्यांदा आपल्याला सब्जेक्ट म्हणजे एस, एस फॉर सब्जेक्ट प्लस ॲम, इज, आर प्लस V1 प्लस ING म्हणजे मूळ क्रियापदाला ING लावायचा प्लस ऑब्जेक्ट, ही रचना या ठिकाणी सांगता येईल. परंतु नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर वाक्यामध्ये ॲम, इज, आर असेल तर मूळ क्रियापदाला ING लावावाच लागतो, हे लक्षात ठेवा. ॲफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये नेहमी सब्जेक्टने म्हणजे कर्त्यानेच वाक्याची सुरुवात होते. कुठल्या कर्त्यानंतर कुठलं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं हे आपण प्रॅक्टिकली या ठिकाणी बघूया. आय असेल, वी असेल, यू आणि दे असेल. आयच्या नंतर नेहमी ॲम वापरा. वी, यू आणि देच्या नंतर नेहमी आर वापरा. उदाहरणार्थ आय ॲम स्पीकिंग, स्पीकला ING लावलं तर स्पीकिंग हा शब्द तयार होईल. स्पीकिंग इंग्लिश. आय एम स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजी बोलत आहे. दुसरं वाक्य होईल वी आर स्पीकिंग इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलत आहोत. यू आर स्पीकिंग इंग्लिश, तू इंग्रजी बोलत आहेस. यू आर स्पीकिंग इंग्लिश, तुम्ही इंग्रजी बोलत आहात. दे आर स्पीकिंग इंग्लिश, ते इंग्रजी बोलत आहेत. ॲज द सेम वे ही, शी, इट अँड मधू यांच्यानंतर आपण नेहमी इज या सहाय्यकारी क्रियापदाचा प्रयोग करतो. ही इज स्पीकिंग इंग्लिश
तो मराठी बोलत आहे. शी इज स्पीकिंग इंग्लिश, ती मराठी बोलत आहे. इट इज स्पीकिंग इंग्लिश, सॉरी ते इंग्लिश बोलत आहे. मधु इज स्पीकिंग इंग्लिश, मधु इंग्लिश बोलत आहे. सो इट इज व्हेरी सिम्पल टू फ्रेम मेनी सेंटेन्सेस as like this. So you can make and take the verbs and make many sentences. So we can make negative sentence. Negative sentence म्हणजे नकारार्थी वाक्य. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्यामध्ये आपल्याला ॲम, इज, आर यांच्यानंतर नॉट जोडायचे आहे. उदाहरणार्थ आय ॲम नॉट स्पीकिंग इंग्लिश आणि वी आर नॉट स्पीकिंग इंग्लिश. अशा पद्धतीने आपण या वाक्याची रचना करू शकतो. त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा आपण इज, नॉट जोडू शकतो. इथे नॉट जोडायचं आहे, इथे नॉट जोडायचं आहे. म्हणजेच आय ॲम नॉट स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजी बोलत नाही आहे. वी आर नॉट स्पीकिंग इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलत नाही आहोत. यू आर नॉट स्पीकिंग इंग्लिश, तू इंग्रजी बोलत नाही आहेस. यू आर नॉट स्पीकिंग इंग्लिश, तुम्ही इंग्रजी बोलत नाही आहात. दे आर नॉट स्पीकिंग इंग्लिश, ते इंग्रजी बोलत नाही आहेत. त्याचप्रमाणे ही इज नॉट स्पीकिंग इंग्लिश, तो इंग्रजी बोलत नाही आहे. शी इज नॉट स्पीकिंग इंग्लिश, ती इंग्रजी बोलत नाही आहे. इट इज नॉट स्पीकिंग इंग्लिश, ते इंग्रजी बोलत नाही आहे. मधु इज नॉट स्पीकिंग इंग्लिश, मधु इंग्रजी बोलत नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही क्रियापद बदलून अशा प्रकारे अनेक वाक्य बनवू शकता. नंतरचा जो प्रकार आहे तो आहे इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य. आता यामध्ये प्रश्नार्थी वाक्य कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो. दिलेली जी काही सहाय्यकारी क्रियापदे आहेत, ही सहाय्यकारी क्रियापदे फक्त वाक्याच्या सुरुवातीला घ्यायची आहेत. थोडक्यात आईच्या अगोदर आपण ॲम घेऊया आणि वी यू यू देच्या अगोदर आर घेऊया आणि पुढे मात्र वाक्य जशाच तसं आणि वाक्याच्या शेवटी मात्र प्रश्नचिन्ह. ॲम आय स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजी बोलत आहे का. आर वी स्पीकिंग इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलत आहोत का. आर यू स्पीकिंग इंग्लिश, तू इंग्रजी बोलत आहेस का. आर यू स्पीकिंग इंग्लिश, तुम्ही इंग्रजी बोलत आहात का. आर दे स्पीकिंग इंग्लिश, ते इंग्रजी बोलत आहेत का. त्याच पद्धतीने ही, शी, इट आणि मधूच्या अगोदरसुद्धा आपल्याला इज वापरायचे आहे. म्हणजेच इज ही स्पीकिंग इंग्लिश, तो इंग्रजी बोलत आहे का. इज शी स्पीकिंग इंग्लिश, ती इंग्रजी बोलत आहे का. इज इट स्पीकिंग इंग्लिश, ते इंग्रजी बोलत आहे का. इज मधु स्पीकिंग इंग्लिश, मधु इंग्रजी बोलत आहे का. त्यानंतर निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य. प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य. प्रश्नार्थी नकारार्थी वाक्यामध्ये या ठिकाणी मात्र आपल्याला कर्त्याच्या नंतर नॉट जोडायचं आहे. पहा, सेम वाक्य घेतलं, त्याला फक्त या ठिकाणी नॉट जोडलं. ॲम आय नॉट स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजी बोलत नाही आहे का. आर वी नॉट स्पीकिंग इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलत नाही आहोत का. आर यू नॉट स्पीकिंग इंग्लिश, तू इंग्रजी बोलत नाही आहेस का. आर यू नॉट स्पीकिंग इंग्लिश, तुम्ही इंग्रजी बोलत नाही आहेत का. आर दे नॉट स्पीकिंग इंग्लिश, ते इंग्रजी बोलत नाही आहेत का. इज ही नॉट स्पीकिंग इंग्लिश, तो इंग्रजी बोलत नाही आहे का. इज शी नॉट स्पीकिंग इंग्लिश, ते इंग्रजी बोलत नाही आहे का. इज इट नॉट स्पीकिंग इंग्लिश, ते इंग्रजी बोलत नाही आहे का. इज मधु नॉट स्पीकिंग इंग्लिश, मधु इंग्रजी बोलत नाही आहे का. अशा पद्धतीने आपण क्रियापदांचा वापर करून अनेक वाक्य 4 प्रकारामध्ये प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स आपण वापरू शकतो.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर नोटिफिकेशन बारवरती टच करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.